हॅलो फ्रेंड्स, तर काल रात्री जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं 2:30 वाजता मी झोपले सगळं ब्लाऊज ओके करून आणि मी रात्री जागून हे ब्लाऊज कंप्लीट केलं होतं. या साडीवरचं, चंद्रा साडीवरचं. तर काम तर तुम्ही तर पाहू शकता, सगळं भरपूर असं पडलं इकडं तिकडं. आणि हे ब्लाऊज नेमकं अर्जंट द्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही तर पाहू शकता, ही होती आपली जी साडी चंद्रा, जी की मी तुम्हाला काल दाखवली होती. तर याला मी गडबडीत आहे ती अर्जंट साडी जे ब्लाऊज आलं होतं मला, तर मी हे ब्लाऊज सिम्पलच शिवलं आहे. हे पहा, या पद्धतीने गळा वगैरे गोल सिंपल गळा आहे आणि याची बाही या पद्धतीने 3/4 बाही केलेली आहे. आता सुंदर असा साडीचा कलर आहे आणि त्या साडीवरचं हे आहे ब्लाऊज, जे की मी कटोरी स्टिच केलेलं आहे. हे पाहू शकता. आणि इथे तुम्हाला वाटेल हे का लावलं, तर हे मी काठ लावलेत, असे काठ लावले जे की उरलेले होते आणि खूप छान पण वाटत आहेत. त्याच्यामुळे मग मी हे जरासे असे काठ लावले आणि हे शिवले मी असं कटोरी ब्लाऊज. तर अर्जंटच शिवले जरा, पण मग या पद्धतीने झालं. खूप सुंदर असं 8.5 इंचची बाही आहे आणि या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. आणि हे या साडीवरचं ब्लाऊज अर्जंटची की ऑर्डर होती. आणि अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर 200 रुपये अस्तरच्या ब्लाऊजचे आहेत, 220 रुपये अस्तरच्या ब्लाऊजचे आहे. तर आपण 50 रुपये एक्स्ट्रा, असे 570 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर हा आहे ब्लाऊज जो की मी अर्जंट शिवलेला आहे. आणि तर फायनली झाले आहेत माझे हुका लावून आणि मी ठेवले रेडी करून. आता कस्टमर आले की त्यांना मी लवकरात लवकर देईल. ग्रीन कलरची तुम्ही पाहू शकता. यावरती पण एक ब्लाऊज आहे जे की मला स्टिच करायचं आहे आज. तर मी तुम्हाला साडी आणि ब्लाऊज शॉपवर गेल्यानंतर दाखवलं. आता तर काही शक्य नाही आहे. 2 जे अर्जंट ब्लाऊज आहेत क्रिसमसचे, ते स्टिच केलेले आहे, ते तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिलं जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची ही जी आहे साडी, एक पहिलं ब्लाऊज जे स्टिच केलं आहे मी रात्री, त्याची आहे ही साडी. आणि याचा जो पदर आहे, याचा पदर या पद्धतीने आहे. हे पाहू शकता, मरून कलर आहे आणि चिंतामणी कलर आहे साडीचा. तर या साडीवर त्या साडीवर मी हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. म्हणजे जो उरलेला काठ आहे ना, तो काठ मी जर टक्समध्ये दाबला आहे जरा. आणि पुढून कटोरी आहे, सिंपल अर्जंट ब्लाऊज आहे, त्यामुळे रात्री स्टिच केलं आहे मी. 5.5 इंचची बाही आहे आणि या पद्धतीने आहे हा ब्लाऊज. आणि कटोरी फिनिशिंग तर तुम्ही पाहू शकता. फिनिशिंग ओव्हरऑल सगळी छान आहे, हे पाहू शकता. तर ह्या ब्लाऊजला मला हुक लूक वगैरे करायचं आहे. आणि अजून एक ब्लाऊज, तर त्या ब्लाऊजची जी साडी आहे ती तुम्हाला दाखवते मी. या पद्धतीने आहे, ग्रीन कलरची साडी आहे. आणि हे पहा, या पद्धतीने आहे, ग्रीन कलरची साडी आहे. आणि त्याची जी काठाची डिझाईन आहे ना, ती या पद्धतीने आहे. काठाची डिझाईन सुंदर आहे. आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते सिंपलच आहे, मी दाखवते. त्याचं ब्लाऊज जे की म्हणजे ऑलरेडी डिझायनरच ब्लाऊज असल्यामुळे मी त्याला काही फारशी डिझाईन नाही केलेली. म्हणजे डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे त्याला मी फार डिझाईन काही केली नाही. तर सिंपल या पद्धतीने 3.5 इंचची स्लीव्ज आहे. आणि हा आहे असा बॅक गळा या पद्धतीने. आणि पुढून आहे या पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे, सिंपल. आणि ब्लाऊज फार सुंदर आहे, फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे त्याची. आणि हे की ब्लाऊज आहे जे की त्या साडीवर मी स्टिच केले रात्री अर्जंट ब्लाऊजमध्ये. अर्जंटच ब्लाऊज होतं क्रिसमसचं. तर हे आहे ते सेकंड ब्लाऊज. तर दोन्हीही ब्लाऊज डिझाईन जरा गडबडीतच झाल्या. तर त्याच्यातला जो एक ब्लाऊज आहे ना, ग्रीन कलरचा, जो की मी आत्ता दाखवला, तर त्या ब्लाऊजला कस्टमरने ही जी लेस आहे, मण्याची लेस, तर ही मण्याची लेस लावायला सांगितली आहे. तर चला पाहूयात आपण. मण्याची लेस लावल्यानंतर त्या ब्लाऊजचा जो लुक आहे तो कसा येईल, तो चला पाहूया. जे ब्लाऊज होतं त्याला हुक लूक वगैरे मी लावून घेतले आणि झाले हे ओके. कस्टमरचं ब्लाऊज द्यायचं आहे, कारण उद्या आहे क्रिसमस आणि क्रिसमसमुळे हे ब्लाऊजची ऑर्डर आपल्याला लवकर द्यायची आहे.
बॅगचा गळा त्याचा तुम्हाला मगाशी दाखवलं होतं मी, सिम्पल आहे डीपली. आणि हे जे कात आहेत ते टक्समध्ये अटॅच केले. तर एका मुलीचा ख्रिसमससाठी हा ब्लाऊज स्टिच केला. हे पाहू शकता, सिम्पल असा गोट टाकला आहे त्याला. आणि हे जे वर्क होतं हे आधीचंच होतं. आणि याला या पद्धतीने अशी पाईपलेस लावलेली आहे मी खाली. क्रिसमसचंच आहे हे पण, एका मुलीचं आहे ब्लाऊज, जो की रेडीमेड लेहंग्यावरचा ब्लाऊज होता. तर हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे आणि याला अशी या पद्धतीने पाईपलेस लावलेली आहे. आणि बॅकला याला चेन टाकलेली आहे मी. हे पाहू शकता, बॅकला चेन आहे. हे पहा, या पद्धतीने चेन आहे. आणि हे जे नॉड दिसत आहेत ना, तर ह्या नॉड मी म्हणजे फिटिंगला काही प्रॉब्लेम येऊ नये आणि मस्त फिटिंग व्हावी, म्हणजे तसं मी साईडने पॅक केलं आहे. बट जरी काही ढिल्लं वगैरे झालं तर ह्या नॉड बांधून आपण ते व्यवस्थित लावू शकतो. आणि या पद्धतीने हा ब्लाऊज अशी पाईपलेस लावून रेडी झाला आहे. खूप सुंदर झाला आहे ब्लाऊज, तुम्ही पाहू शकता की दाखवला हा ब्लाऊज. हे पहा, डीप नेक आहे, सिम्पल. आणि ऑलरेडी त्याच्यावर डिझाईन होती ब्लाऊजवर बॅकला. आणि हिरवा कलरचा ब्लाऊज आहे, ख्रिसमसचाच आहे हा पण. पुढे कटोरी आहे या पद्धतीने. कटोरी खूप सुंदर म्हणजे छान आहे ब्लाऊज, फिनिशिंग वगैरे पण खूप सुंदर आहे. हे पहा या पद्धतीने. आणि याचे हुक वगैरे लावायचे राहिले आहेत. आणि बॅकचा हा गळा आहे 3.5 इंचची, या पद्धतीने अशी स्लीव्ज आहे. खूप सुंदर आहे हा पण ब्लाऊज, खूप छान झालेला आहे. आणि हे दोन्ही ब्लाऊज मी रात्री शिवले होते. आत्ता फक्त मी जो ब्ल्यू कलरचा ब्लाऊज दाखवला लहान मुलीचा तोच स्टिच केलेला आहे. आणि कस्टमरच्या डिमांडनुसार या ब्लाऊजला हे पहा या पद्धतीने ही अशी मोत्याची लेस अटॅच करायची आहे. तर चला ही लेस मी जोडून घेते आणि आपली ब्लाऊज कंप्लीट करते. तर चला आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ. तर हे पहा, हे कंप्लीट केलं आहे मी ब्लाऊज, मोती वगैरे अटॅच करून आणि हुक पण लावून झालेत याचे. तर ही होती याच्यावरची साडी आणि हे आहे या साडीवरचं ब्लाऊज. तर हे पण ओके झाले आणि हे पण झाले. याला कस्टमर येणार आहे घ्यायला. आणि हे जे ब्लाऊज आहे ते पण सेम तुम्हाला मी जसं की दाखवलं याच कस्टमरचं आहे, ज्याला की आपण खाली पाईपलेस लावली होती आणि बॅकला चेन. तर चला आता हे तर कंप्लीट झालं आहे. तर आता मला शिवायचे आहेत अर्जंट ब्लाऊजच. तर हे जे 2 ब्लाऊज आहे हे मी स्टिच करायला घेणार आहे. पहिले मी हे ब्लाऊज स्टिच करणार आहे, त्यानंतर हे घेणार आहे शिवायला. तर चला पाहूयात. आणि हे जे 2 जे पॅटीकोट आहे जे मला अल्टर करायचे आहे, तर मी ते पण करून घेते. त्याच्या आधी मी इथे मला दाखवते, ह्या मध्ये 2 टॉप होते जे की अल्टरला होते. हा एक होता आणि हा एक होता टॉप. तर दोन्ही कॉटनचे टॉप होते, रेयॉनचे टॉप होते, जे की मला अल्टर करून द्यायचे आहे. आणि अल्टरेशनचे मी 30 रुपये घेते, म्हणजे 60 रुपये घेते दोन्ही मिळून. तर हे पहा अशा पद्धतीने आहे. तर चला आपण हे जे ब्लाऊज आहेत अर्जंट हे घेऊ स्टिच करायला. मी दिवसभरात जे ब्लाऊज स्टिच केले ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, हे 3/4 स्लीवचं ब्लाऊज आहे, क्रिसमसचंच आहे म्हणजे कस्टमर. तर या पद्धतीने मी त्याला पानगळा करून सिंपल लेस लावलेली आहे. आणि खाली या पद्धतीने काठ जो होता ना उरलेला, त्या काठाचा बटरफ्लाय लावला आहे आणि नॉट लटकन सिंपल लावले. तर 9.5 इंचची बाही आहे. पुढे या पद्धतीने आहे कटोरी, सिंपल आहे, कटोरी ब्लाऊज आहे. आणि हे जे कस्टमर आहेत ना हे सगळे आजचे क्रिसमसचेच कस्टमर होते. तर उद्या आहे क्रिसमसचं, त्यामुळे मग आज मी सगळे ब्लाऊज कंप्लीट केले, तरी 2 बाकी आहे, ते घरी जाऊन करणार आहे मी. सगळे तुम्हाला 2 डिझाईन दाखवले होते. ही आहे तिसरी डिझाईन आणि हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी. मध्ये कस्टमर आले पण होते, अल्टरेशनचे कामं होते, म्हणजे टॉपला फिटिंग वगैरे खूप सारे अल्टरेशनचे कामं आली होते मी. तर ह्या कामाच्या मध्ये मी ते पण काम त्या कस्टमरचं करून दिलं आहे. आणि अल्टरेशनचे म्हणजे जवळजवळ मी सांगते, मला 6 ते 7 टॉप मला आज अल्टरेशनचे आलेले होते. तर मी ते पण टॉप कंप्लीट केले. आणि आता मी हे जे ब्लाऊज आहेत ह्या ब्लाऊजला हेमिंगला देणार आहे. आणि जे दुसरा ब्लाऊज मी शिवले अजून एक, तर तुम्हाला दाखवते मी.
कटलरीचं पण खूप कस्टमर होता आणि म्हणजे मला वेळच नाही मिळाला आज. अजून एखादं ब्लाऊज इथं शिवून झालं असतं, बट मला आज अजिबात वेळ मिळालेला नाही, कारण हेच कस्टमर इतकं सारं होतं ना. तर हे पहा, हे आहे एक ब्लाऊज फोरटक्सचं, एका कस्टमरचंच ब्लाऊज आहे हे सुद्धा. पुढचा गळा 6 इंचचा आहे, या पद्धतीने आहे फोरटक्सचं ब्लाऊज. आणि याची जी स्लीव्ज आहे ती आहे 9 इंच, 9.5 इंचची स्लीव्ज आहे ही सुद्धा. आणि याचा जो बॅकचा गळा आहे तो तुम्ही पाहू शकता. हे पहा, डीप गोल गळा आहे, एकदम सिंपल. हे पहा, हा आहे गोल गळा, सिंपल डीप गोल गळा आहे. आणि आपण नाही बोलत का तो असं मिरर वर्क टाईपमध्ये, तर तसा आहे हा ब्लाऊज. मिरर वर्क आहे फुल ब्लाऊजमध्ये, सिक्वेन्स आणि मिरर वर्क आहे फुल. राणी कलरचं ब्लाऊज आहे. व्हिडिओमध्ये हा कलर थोडासा फिक्का दिसत असेल, पण असा डार्क राणी कलरचा ब्लाऊज आहे हा. मिरर अँड सिक्वेन्स, सिंपल गोल गळा शिवलेला आहे. काय होतं, ऑलरेडी डिझायनर जर ब्लाऊज असेल ना, तर डिझायनर ब्लाऊजला काही डिझाईन करता येत नाही. तर डिझायनर ब्लाऊज सिंपल शिवलेलं छान वाटतं. जर ब्लाऊज तुमचं प्लेन असेल तर त्याला काही डिझाईन वगैरे केली तर छान दिसते. जसं की आपण हे शिवलं आहे मेहंदी कलरचं हे जे ब्लाऊज आहे, याची जी साडी आहे ती जरा काठापदराची आहे, बट आता कस्टमरने गळा सुचवलं होतं त्याच्यामुळं मग मला नाही काही बोलता आलं. तर हे पहा, ऑलरेडी जे ब्लाऊज फुल भरलेलं आहे त्याला वेगळं काहीच करू शकत नाही आपण. त्याला सिंपल गोल गळा किंवा नॉर्मल गळा बिना लेस लावता किंवा कोणतीही डिझाईन न करता लावला तरी छान वाटतो. तर हे आहे आजचे ब्लाऊज, जे की 4 ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत, तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर जे राहिलेले 2 ब्लाऊज आहे ते मी घरी जाऊन स्टिच करणार आहे. आणि अजून एक दाखवायचं म्हणजे, एक मिनटं. तर चला, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. आणि शक्य झालं तर मी नक्की कटिंग केलेली व्हिडिओ किंवा स्टिच केलेले ब्लाऊज तुमच्याशी शेअर करेल. तर सगळ्यांना बाय, शुभरात्री. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे ना मी रात्री जवळजवळ 20 ते 25 ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत. रात्री बराच उशीर झाला, व्हिडिओ नाही काढू शकले, पण खूप उशीर झाला होता. आणि इतका पसरा सारा तसाच पडला आहे. हे ब्लाऊज मला अर्जंटली द्यायचं आहे, हे ब्लाऊज. तर आता हे ना, म्हणजे आधीच कट केलं होतं हे ब्लाऊज, पण दुसरे ब्लाऊज अर्जंट ब्लाऊज शिवायला आल्यामुळे हे ब्लाऊज जर माझे लेट झाले. तर मी ना 2 ब्लाऊज स्टिच करून दिलेले आहेत कस्टमरचे रात्री, जे की मी काल स्टिच केले आहेत. 3 ब्लाऊज दिलेले आहेत स्टिच करून. एक अर्जंट ब्लाऊज होतं ते त्यांचं मी दिलं आहे रिटर्न. आणि हे जे आहेत ना, हे तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने आत्ता जे ब्लाऊज जाणार आहेत ते. तर हे पहा, हे एक जाणार आहे. प्रेस वगैरे करून ठेवलं आहे मी, इस्त्री वगैरे मारून ठेवले आहे. आणि हे एक ब्लाऊज आहे. हे पहा, या पद्धतीने सिंपल आणि कटोरी फोरटक्सचं ब्लाऊज आहे हे. आणि ते हे जे आहे हे आहे फोरटक्सचं ब्लाऊज. गोट वगैरे केलेलं आहे, त्याला हुक वगैरे लावून झाले. आणि खूप सुंदर असा गोलगळा आहे, बाकी काही वेगळं काही नाही त्यात. आणि हा जो आहे तर हा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि हुक वगैरे याचेही लावून झालेत, याचे पण हुक लावून झालेत. तर चला, हे 2 ब्लाऊज देणार आहे. आणि ते दुसरे जे 2 ब्लाऊज आहेत ते मी स्टिच करायला घेते. तर चला, स्टिच करून झाल्यानंतर तुमच्याशी शेअर करते. मी ना आता मस्त घेते चहा आणि त्यानंतर. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर वेलकम आहे सगळ्यांचं. आज दिवसभरात जे पण ब्लाऊज स्टिच केले मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एका कस्टमरचा, जो की मी म्हणजे गोपी स्लीव स्टिच केलेली आहे त्याची. तर या पद्धतीने आहे हा ब्लाऊज प्रिन्सेस कट. पुढे या पद्धतीने सिंपल गोलगळा आहे आणि या पद्धतीने त्याची स्लीव्ज आहे, गोपी स्लीव्ज. तर हा जो ब्लाऊजचा काठ होता ना, तर त्याच काठाच्या स्टोनचं जे होतं ना, म्हणजे सुई तुटली त्याची 1-2 वेळा, पण तरी पण मी ही बाईला जरा छान वाटलं असतं म्हणून या पद्धतीने लावलेलं आहे. आणि या पद्धतीने हे जे ब्लाऊज आहे त्याला आहे आपण. आणि या पद्धतीने त्याची स्लीव्ज आहे, हे पाहू शकता तुम्ही. पफ स्लीव्ज केलेले आहे. म्हणजे फक्त वरच्या साईडला मी फुगा थोडं 1-2-2.5 इंचचा जास्त घेतला होता. म्हणजे काय होतं, ही बाही अशी फार लाँग होणार नाही आणि जागेवर फुगा घेतल्यामुळे बाही लाँग होत नाही आणि
फुगा जागेवर म्हणजे असं घातल्यानंतर असं खूप सुंदर वाटतो तो फुगा. मी तुम्हाला दाखवते, हे पाहू शकता. हा पहा, घातल्यानंतर फुगा खूप छान दिसेल. आता मी ड्रेस कॅरी केला आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. तो गोल फुगा झाला आहे मस्त भारी. आणि मागचा जो गळा आहे तुम्ही पाहू शकता, सिम्पल डीप नेक आहे गळा या पद्धतीने. आणि हा एक ब्लाऊज आहे जो की आपण मी सकाळी तुमच्यासोबत एक लेव्हेंडर ब्लाऊज दाखवला होता तुम्हाला. तर हे पहा, हा एक ब्लाऊज आहे कस्टमरचा, अर्जंटच आहे. तर तो जो ब्लाऊज आहे तर ब्लाऊज लावलेला आहे. आणि ह्या ज्या बाह्या आहेत ना, स्लीव्ज, याला स्लीव्ज मी वेगळ्या कपडा आणून स्टिच केलेले आहे. नेटच्या कस्टमरच्या डिमांड होती म्हणून. डीप नेक आहे आणि पुढे प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने. मी तुम्हाला स्टॅच्यूला पण घालून दाखवते ब्लाऊज, म्हणजे जरा अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल. तर हे पहा, या पद्धतीने आहे, डीप नेक ब्लाऊज आहे. आणि या पद्धतीने असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा, जो की स्टिच केला आहे आपण. तर नेटची बाही आहे, फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे. इथे मी हात शिलाई केली आहे गळ्याला. आणि ही नेटची बाही आहे आणि गळा या पद्धतीने असं डीप नेक आहे. आणि हा एक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. ब्लॅक कलरची साडी आहे पूर्ण. हे पहा, ही ब्लॅक कलरची साडी आहे अशी. तर या कॉम्बिनेशनला हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे. कस्टमरचंच डिमांड होतं की अशी बाही वगैरे करा म्हणून. तर ते एक आहे. हे आहे अजून एक ब्लाऊज या पद्धतीने आहे कस्टमरचं, डीप आणि पप स्लीव्ज, डीप नेक विथ फुगा. तुम्ही पाहू शकता बाईचा फुगा किती सुंदर आणि असं जागेवर आलेला आहे, बसलेला. खूप असा म्हणजे लॉंग पण नाही, घातल्यानंतर सुद्धा तो इतका शॉर्टच राहील आणि फक्त वरती तो फुगणार आहे. तर एक मिनिट. तर याच्यावरची जी साडी आहे ती ही पहा, ही आहे त्याची साडी. आणि या पद्धतीने नुसत्याला असं स्टोन वर्कची लेस आहे, पूर्ण साडीला स्टोन वर्कची लेस आहे, हे पहा. आणि हे आहे याचं ब्लाऊज. तर हे कॉम्बिनेशन कसं आहे, हे ब्लाऊज शिवलेलं तुम्हाला आवडलं का, स्टिच केलेलं मला